गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। आज के इस वीडियो क्लास में हम और एक नया पाठ स्टार्ट करने जा रहे हैं बच्चों। इस पाठ का नाम है गुलाब सिम। आपके हिंदी पाठ्य पुस्तक में से ये सेकेंड पार्ट यानी दूसरा पाठ है बच्चों। तो इस पाठ का लेखिका है सुभद्र कुमारी चौहान। इस पाठ का आशय यानी मुख्य केंद्र बिंदु, इस पाठ का संदेश ये है: देशभक्ति, त्याग, बलिदान, भाई बहन का प्रेम और देशवासियों की जिम्मेदारियां और उनके कर्तव्य, हर एक चित्रण इस पाठ के अंतर्गत हम पा सकते हैं बच्चों। ठीक है, तो इस पाठ का केंद्र बिंदु है गुलाब सिम। इस पाठ के अंतर्गत हम ये देख सकते हैं कि स्वतंत्र आंदोलन में गुलाब सिम का योगदान क्या है। ये हर एक चीज़ें, हर एक विषय, हर एक चित्रण इस पाठ के अंतर्गत हम पा सकते हैं। ठीक है, ಓಕೆ ಮಕ್ಕಳೇ, ಇಂದಿನ ವಿಡಿಯೋ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಮತ್ತೊಂದು ಹೊಸ ಪಾಠವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಪಾಠದ ಹೆಸರು ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹ ಅಂತ. ठीक है, ಈ ಪಾಠ ಬರೆದಿರುವಂಥವರು ಸುಭದ್ರ ಕುಮಾರಿ ಚೌಹಾನ್ ಅವರು. ಇವರು ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಕವಯಿತ್ರಿ, ತುಂಬ ಫೇಮಸ್ ಕವಯಿತ್ರಿ ಇವರು. ತುಂಬ ಕೃತಿಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ, ಸಾಕಷ್ಟು ಕಥೆಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಇವರ ಕಥೆಗಳಲ್ಲಿ ದೇಶಭಕ್ತಿ, ತ್ಯಾಗ, ಬಲಿದಾನ, ಭ್ರಾತೃತ್ವ ಸಂದೇಶ ಮತ್ತು ದೇಶವಾಸಿಗಳು ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಅಪಾರವಾದ ದೇಶ ಪ್ರೇಮ, ಈ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳನ್ನು ಇವರ ಕಥೆಗಳಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಬಹುದು. ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ಇವತ್ತು ನಾವೇನು ಪಾಠನ ಓದ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಕಲಿತಾ ಇದ್ದೀವಿ, ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕೇಂದ್ರ ಬಿಂದು ಅಂದರೆ ಈ ಪಾಠದ ಸಂದೇಶ ಕೂಡ ಇದೇ ಆಗಿರುತ್ತೆ. ಓಕೆ, ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹ ಈ ಪಾಠದ ಕೇಂದ್ರ ಬಿಂದು. ಈ ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ತನ್ನದೇ ಆಗಿರುವಂತಹ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಯಾವ ಥರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಎಂಬ ವಿಷಯ ವಿಸ್ತೃತವಾಗಿ ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಬಹುದು. ठीक है बच्चों, तो सबसे पहले हम ये देखेंगे इस पाठ का कवियत्री सुभद्र कुमारी चौहान के बारे में थोड़ा सा जानकारी यानी परिचय यहाँ पर क्या दिया है आप देख सकते हो बच्चों. तो देख लीजिए, पाठ का नाम है गुलाब सिंह और लेखिका सुभद्र कुमारी चौहान. ठीक है बच्चों, सुभद्र कुमारी चौहान 1904 से 1948 तक में, ये दोनों काल में बीच में जीवित थे. यहाँ पर देखिए, ये सुभद्र कुमारी चौहान जी का पिक्चर यानी फोटो. हाँ देखिए, जो हाईलाइटेड पॉइंट्स क्या क्या है यहाँ पर मैं टाइप किया हूँ बच्चों, आप देख सकते हो. सुभद्र कुमारी चौहान, जन्मकाल 16 अगस्त 1904 ईस्वी में, 1904 16 अगस्त. जन्मस्थान, जन्मस्थल उत्तर प्रदेश के इलाहाबाद जिला प्रयाग में. और पति का नाम ठाकुर लक्ष्मण सिंह. इनके विवाह 1919 में, 1919 में. बच्चे अजय, ममता, सुधा, अशोक, विजय. और की प्रसिद्ध कविता झांसी की रानी, कविताओं के संकलन त्रिधारा, मुकुल, और कहानियों के संग्रह बिखरे मोती 1932 में लिखा है, 1932 में. और उन्मादनी 1934 में, 1934 में. सीधे साधे चित्र 1947 में, 1947 में. और जीवनी, जीवनी मतलब बायोग्राफी, जीवन से संबंधित जो लेखन यानी लेख लिखते हैं कहते हैं जीवनी. मिला तेज से तेज, और इनको पुरस्कार ये मिला है, शेक्सपियर पुरस्कार 2 बार मिला है बच्चों. और इनके मृत्यु 15 फरवरी 1948 सियोनी मध्य प्रदेश में का मृत्यु हुआ है बच्चों. ठीक है, अब हम देखेंगे पाठ क्या है. यहाँ पर क्या क्या जो इंफॉर्मेशन पाठ से संबंधित कवित्री ने लिखा है, अब हम पाठ के बारे में जानकारी प्राप्त करेंगे. हाँ देखिए बच्चों, एक दिन तारीख की जरूरत नहीं. जब हम अमर अंत की कहानी कहने वाला है तब एक दिन और तारीख को पकड़कर क्यों चले. लेखिका यहाँ पर कहते हैं कि दिन और तारीख की जरूरत नहीं. यहाँ पर तारीख और दिन ये दोनों को देखने की जरूरत नहीं. जब हम अमर अंत की कहानी कहने वाले हैं तब एक दिन और तारीख को पकड़कर क्यों चले.
हम लोग यहाँ पर चर्चा करने जा रहे हैं कि जो अमर अंत की कहानी, ऐसे स्थिति पर तारीख और दिन को हम क्यों देखेंगे, ये देखने की जरूरत नहीं है। ठीक है, ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಪಾಠ ಈ ರೀತಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಬರೀತಾರೆ. ದಿನ और तारीख की जरूरत नहीं, ದಿನ ಮತ್ತು ತಾರೀಖ್ ದಿನಾಂಕ ಇಲ್ಲಿ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ನಾವು ಈ ಅಮರ್ ಅಂತ್ ಕಿ ಕಹಾನಿ, ಅಮರ್ ಅಂತ್ ಅಂದರೆ ಈ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ತಮ್ಮನ್ನೇ ತಾವು ಹುತಾತ್ಮರನ್ನಾಗಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿರುವಂತಹ ದೇಶ ಭಕ್ತಿ ಹೊಂದಿದ ವೀರ ಯೋಧರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಕತೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂದಾಗ ಈ ತಾರೀಕು ಮತ್ತು ದಿನವನ್ನು ಹಿಡಿದುಕೊಂಡು ನಡೆಯುವಂತಹದ್ರಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಇಲ್ಲ. ಕ್ಯೂ ಚಲೆ, ನಾವು ಯಾಕೆ ಹೋಗಬೇಕು ಅದಕ್ಕೆ. उसके घर में पिता थे, माँ थी और एक गुड़िया सी बहन थी. उसके घर में और उसके घर में पिता थे, माँ थी और एक गुड़िया सी बहन थी. वह सारे घर का दुलारा था. और ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಪ್ಪ ಇದ್ದರು, ಅಮ್ಮ ಇದ್ದರು ಮತ್ತು ಒಬ್ಬ ಮುದ್ದಾದ ಸಹೋದರಿ ಕೂಡ ಇದ್ದರು. ಅವರು ಇಡೀ ಮನೆಗೆ ತುಂಬ ಮುಗ್ಧ, ತುಂಬ ಪ್ರೀತಿಯ ಮಗ ಆಗಿದ್ರು. वह सारे घर का दुलारा था. दुलारा मतलब ತುಂಬ ಪ್ರೀತಿಯ ಮಗು ಆಗಿದ್ರು ಅಂತ. एक दिन की बात है, वह बीमार पड़ा. माँ ने उसका खाना बिल्कुल बंद कर दिया था, पर उसका बार बार कुछ खाने का मांगना छोटी बहन से न सह गया. वह चुपके से गुड़ और चने चुरा लाई और खिला दिए अपने भैया को. देखिए बच्चों, यहाँ पर लेखक इस प्रकार इस चित्रण का वर्णन करता है. एक दिन की बात है, ಒಂದು ದಿನದ ವಿಷಯ. ಏನು ಅಂದರೆ वो बीमार पड़ा, ಅವ್ರಿಗೆ ಏನೋ ಕಾಯಿಲೆ ಬಂತು, ಕಾಯಿಲೆ ಬಿದ್ದರು. ಮಾನೆ ಉಸ್ಕಾ ಖಾನಾ ಬಿಲ್ಕುಲ್ ಬಂದ್ ಕರ್ ದಿಯಾ ಥಾ, ಅಮ್ಮ ಅವ್ರಿಗೆ ಊಟ ಕೊಡೋದನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು. ಪರ್ ಉಸ್ಕಾ ಬಾರ್ ಬಾರ್ ಕುಚ್ ಖಾನೆ ಕೋ ಮಾಂಗ್ನಾ ಚೋಟಿ ಬೆನ್ ಸೆ ಸಹ ನ ಗಯಾ. ಆದರೆ ಮೇಲಿಂದ ಮೇಲೆ ಅವರು ಊಟ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರಲ್ಲ, ಅದನ್ನು ಅವರ ಚಿಕ್ಕ ಸಹೋದರಿಗೆ ಸಹಿಸೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗಲಿಲ್ಲ. वहाँ चुपके से गुड़ और चने को चुरा लाए और खिला दिए अपने भैया को. और ಎಲ್ಲೋ ಕಳ್ತನ ಮಾಡಿ ಈ गुड़ मतलब बेला और जागरी, हम इंग्लिश में कहते हैं इसको, और चने, इसको ये चने यानी मूंगफली ग्राम चुरा लाई और खिला दिए अपने भैया को. तम अಣ್ಣನಿಗೆ ತಿನ್ನಿಸ್ತಾ ಇದ್ರು ಆ ಸಹೋದರಿ. देखिए बच्चों, उसके बाद भैया का बुखार बढ़ गया, पर वहाँ तो खिला ही चुकी थी. पर भाई के संतोष के लिए वहाँ माँ बाप गुस्सा भी सहने को तैयार थी. पर भाई ने गुड़ चने की बात किसी को न बताई. धीरे धीरे रोग चला गया, पर भाई के मन पर बहन के प्रेम की छाप पड़ गई. देखिए बच्चों, यहाँ पर लेखिका इस प्रकार लिखते हैं, उसके बाद भैया का बुखार चढ़ गया. ಅದರ ನಂತರ ಅಣ್ಣನ ಜ್ವರದ ತಾಪ ಇನ್ನಷ್ಟು ಹೆಚ್ಚಾಯಿತು. ಪರ್ ವಹಾ ತೋ ಖಿಲಾ ಹಿ ಚುಕಿ ಥಿ, ಆದರೆ ಆ ಸಹೋದರಿ ಅವ್ರಿಗೆ ತಿನ್ನಿಸೇ ಬಿಟ್ಟಿದ್ರು. ಈ ಬೆಲ್ಲ ಮತ್ತು ಕಡಲೆ ಅದನ್ನು ತಿನ್ನಿಸ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು. अपने भाई के संतोष के लिए वह माँ बाप का गुस्सा भी सहन को तैयार थी. तಮ್ಮ ಅಣ್ಣನ ಸಂತೋಷಕ್ಕಾಗಿ ಆ ಚಿಕ್ಕ ಸಹೋದರಿ ಅಮ್ಮ ಮತ್ತು ಅಪ್ಪನ ಕೋಪವನ್ನು ಕೂಡ ಸಹಿಸೋದಕ್ಕೆ ಸಿದ್ಧಳಾಗಿದ್ಲು. पर भाई ने गुड़ चने की बात किसी को न बताई. ಆದರೆ ಅಣ್ಣ ಈ ಬೆಲ್ಲ ಕಡಲೆ ತಿಂದಿದ್ದ ವಿಷಯನ ಯಾರ ಹತ್ರನೂ ಹೇಳಲಿಲ್ಲ. धीरे धीरे रोग चला गया, पर भाई के मन पर बहन के प्रेम की छाप पड़ गई. ಆದರೆ ಭಾಯಿ के मन पर ಆ ಸಹೋದರನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಬೆಹನ್ಗೆ ಪ್ರೇಮ್, ಆ ಸಹೋದರಿಯ ಪ್ರೀತಿ ಏನಿದೆ ಅಚ್ಚೊತ್ತಿದಂತಾಯಿತು, ಒಂದು ಬೇರೂರಿ ಬಿಟ್ಟಿತು. ಛಾಪು ಪಡ್ಗಯಿ, ಆಳವಾಗಿ ಬೇರೂರಿತು ಅಂತ. ಹಾಗೆ देखिए बच्चों, ऐसा एक नहीं अनेक बातें बहन की, माँ की, पिता की इसके मन पर छिपी थी.
वह कभी उनसे लड़ता झगड़ता भी, पर आंखों के आंसू और मन के रंग उसके मन पर छिपी इन तस्वीरों को धो न सके। देखिए बच्चों, यहाँ पर लेखिका इस प्रकार चित्रण का वर्णन करती है, कैसे ऐसी एक नहीं ಈ ಥರ ಒಂದೇ ಅಲ್ಲ, ಅನೇಕ ಬಾತೆ ಹಲವಾರು ವಿಷಯಗಳು. ಬಾತ್ ಅಂದರೆ ಮಾತು, ಬಾತ್ ಅಂದರೆ ವಿಷಯ, ಬಾತೇ ಅಂದರೆ ವಿಷಯಗಳು ಅಂತ ನಾವು ಈ ಥರ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಬೆಹನ್ ಕಿ, ಸಹೋದರಿಯ, ಮಾ ಕಿ, ಅಮ್ಮನ, ಪಿತಾ ಕಿ, ತಂದೆಯ, उसके मन पर छिपी थी, ಅವರ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಆಳವಾಗಿ ಬೇರೂರು ಬಿಟ್ಟಿತು. वहाँ कभी उनसे लड़ता झगड़ता भी, पर आंखों के आंसू और मन के रंग के मन पर छिपी इन तस्वीरों को धो न सके. वहाँ कभी उनसे लड़ता झगड़ता भी, और ಜೊತೆ ಜಗಳ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೂ ಕೂಡ, पर आंखों के आंसू ಆದರೆ ಕಣ್ಣಲ್ಲಿದ್ದ ನೀರು, और मन के रंग ಮನಸ್ಸಿನ ಹಲವಾರು ಬಣ್ಣಗಳು, ಮನಸ್ಸಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಯೋಚನೆಗಳು, ಬಣ್ಣಗಳು, ಭಾವನೆಗಳು, उसके मन पर छिपी इन तस्वीरों को धो न सके. ಆತನ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಆಳವಾಗಿ ಚಿತ್ರಿತಗೊಂಡಿರುವಂತಹ ಆ ಚಿತ್ರಣಗಳು ಏನಿತ್ತು ಅದನ್ನು ಯಾವತ್ತೂ ಅಳಿಸಾಕೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಿಲ್ಲ. ಧೋ ನ ಸಕೆ, ತೆಗೆಯೋದಕ್ಕೆ, ತೊಳೆಯೋದಕ್ಕೆ, ದೂರ ಬಿಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಿಲ್ಲ. आगे देखिए बच्चों, एक दिन ऐसी हवा बही कि मुरझाए हुए दिलों में नई जान आ गई. यह हवा उमंगों की हवा थी. बड़ा भारी जुलूस निकलना था, पर बादशाह का हुक्म था कि जुलूस न निकले. शहर में आतंक छा गया. देखिए बच्चों, यहाँ पर क्या होता है, लेखक इस प्रकार लिखते हैं, एक दिन ऐसी हवा बही कि मुरझाए हुए दिलों में नई जान आ गई. ಒಂದು ದಿನ ಈ ಥರ ಗಾಳಿ ಬೀಸ್ತು, ಇಂತಹ ಸ್ಥಿತಿ ಬಂತು, ಇಂತಹ ಗಾಳಿ ಬೀಸ್ತು. ಕಿ ಯಾವ ಥರ ಅಂದರೆ ಮುರ್ಜಾಯೆ ಹುಯೆ ದಿಲೋ ಮೇ ಬಿ ನೈ ಜಾನ್ ಆ ಗಯಿ, ಮುದುಡಿ ಹೋದ ಹೃದಯಗಳಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಹೊಸ ಜೀವ ಬಂತು. ನೈ ಜಾನ್, ಹೊಸ ಪ್ರಾಣ, ಹೊಸ ಜೀವ ಬಂತು. ಒಂದು ದಿನ ಇಂತಹ ಸ್ಥಿತಿ ಬರುತ್ತೆ, ಮುದುಡಿ ಹೋದ ಹೃದಯಗಳಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ, ನಿಸ್ತೇಜವಾದ ಹೃದಯಗಳಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಏನೋ ಒಂದು ರೀತಿಯ ತೇಜ, ಜಾನ್, ಉತ್ತೇಜನ ಬಂತು ಅಂತ. ಯಹ ಹವಾ ಉಮಂಗೋಂಕಿ ಥಿ. ಈ ಒಂದು ಸ್ಥಿತಿ ಏನಿದೆ, ಹವಾ ಅಂದರೆ ಗಾಳಿ ಅಂತ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ ಮಕ್ಕಳ ಇಲ್ಲಿ. ಈ ಗಾಳಿ ಯಾವ ಥರ ಇತ್ತು ಅಂದರೆ ಆಶಾ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದ್ದಾಗಿತ್ತು. ಬಡ ಭಾರಿ ಜುಲೂಸ್ ನಿಕಲ್ನೆ ವಾಲಾ ಥಾ. ದೊಡ್ಡದಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಮೆರವಣಿಗೆ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಪರ್ ಬಾದಶಾಹ ಕಾ ಹುಕುಂ ಥಾ, ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ರಾಜನ ಆದೇಶ, ಆಜ್ಞೆ ಆಗಿತ್ತು. ಕಿ ಏನಂದರೆ ಜುಲೂಸ್ ನ ನಿಕ್ಲೆ, ಮೆರವಣಿಗೆ ಹೊರಡಬಾರ್ದು. ಶಹರ್ ಮೇ ಆತಂಕ ಛಾ ಗಯಾ, ಇಡೀ ಶಹರದಲ್ಲಿ ಒಂದು ಏನೋ ಭಯಾನಕವಾಗಿರುವಂತಹ ಆತಂಕ ಹರಡಿತ್ತು ಅಲ್ಲಿ. ओके मकले, हाँ मुझे नोड़ी आप पिक्चर में यहाँ पर देख सकते हो बच्चों, यहाँ पर जुलूस निकल रहा है. ये बादशाह का चित्र है बच्चों, और यहाँ जुलूस निकल रहा है. हाँ, बड़ा आया बादशाह, क्यों ना निकले जुलूस, क्यों ना निकले हमारा झंडा. भाई ने बहन से कहा. यहाँ पर भाई बहन से कहता है कि बड़ा आया बादशाह, ದೊಡ್ಡದಾಗಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟ ರಾಜ. ಕ್ಯೂ ನ ನಿಕ್ಲೆ ಜುಲೂಸ್, ಯಾಕೆ ಮೆರವಣಿಗೆ ಆಗಬಾರ್ದು. ಕ್ಯೂ ನ ನಿಕ್ಲೆ ಹಮಾರ ಝಂಡಾ, ಯಾಕೆ ನಮ್ಮ ಧ್ವಜ ಹೊರ ಬರಬಾರ್ದು. ಭಾಯಿನೇ ನೀ ಬೆಹನ್ ಸೆ ಕಹಾ. ಇಲ್ಲಿ ಸಹೋದರ ತನ್ನ ಸಹೋದರಿಗೆ ಹೇಳ್ದ. तब बहन कहती है कौन है ये बादशाह, यार ये बादशाह. बहन कहती है कौन है यह बादशाह, यार ये राजा. पूछते हैं बहन यहाँ पे. भैया ने कहा होगा कोई गिरबोद यारो, जवाब दिया भाई ने. देखिए बच्चों, फिर बहन ने पूछा क्यों ना निकले जुलूस, क्यों नहीं निकले झंडा. ಇಲ್ಲಿ ಸಹೋದರಿ ಕೇಳ್ತಾಳೆ,
क्यों ना निकले जुलूस ಯಾಕೆ ಮೆರವಣಿಗೆ ಹೋಗಬಾರ್ದು, क्यों ना निकले झंडा ಯಾಕೆ ನಮ್ಮ ಧ್ವಜ ಹೊರಗಡೆ ಬರಬಾರ್ದು. पूछते हैं बहन, भाई कटु स्वर में बोला हमारा देश बादशाह का गुलाम जो है. ಆಗ ಈ ಸಹೋದರ ತುಂಬ ಕಟುವಾಗಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ತುಂಬ ನೋವಿನಿಂದ ಹೇಳ್ತಾನೆ ಈ ಮಾತನ್ನ. ಹಮಾರಾ ದೇಶ್ ಬಾದಶಾಹ ಕಾ ಗುಲಾಮ್ ಜೋ ಹೈ, ನಮ್ಮ ದೇಶ ಆ ರಾಜನ ಗುಲಾಮಂತರ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. उत्तर था तब तो जरूर निकले जुलूस, हम जरूर फहराएंगे अपना झंडा, देखते हैं कौन रोकता है हमें. यहां पर उत्तर देता है भाई, तब तो जरूर निकले जुलूस, ಈಗಂತೂ ಅವಶ್ಯಕವಾಗಿ ನಮ್ಮ ಮೆರವಣಿಗೆ ಹೊರಗಡೆ ಬರುತ್ತೆ. ಹಮ್ ಜರೂರ್ ಪೆಹರಾಯಂಗೆ ಅಪ್ನಿ ಝಂಡಾ, ನಮ್ಮ ಧ್ವಜನ ನಾವು ಹಾರಿಸ್ತೀವಿ. देखते हैं ನೋಡ್ತೀವಿ ಕೌನ್ ರೋಕ್ತಾ है हमें, ಯಾರು ನಮ್ಮನ್ನ ತಡೀತಾರೆ. देखिए बच्चों, झंडे की तैयारी होने लगी. बहन ने अपनी पुरानी ओढ़नी फाड़ कर झंडा बना लिया. लाल हरा रंग भी चढ़ गया. भाई ने उसे अपने खेलने के डंड से बांध लिया. झंडा तैयार था. देखिए बच्चों, यहाँ पर लेखिका इस प्रकार वो सन्निवेश यानी जो उस स्थिति का वर्णन करते हैं, कैसे झंडे की तैयारी होने लगी, ಅಲ್ಲಿ ಧ್ವಜದ ಸಿದ್ಧತೆ ನಡೆಯಿತು. बहन ने अपनी पुरानी ओढ़नी फाड़कर, ಸಹೋದರಿ ತನ್ನ ಹಳೆಯ ವೇಲ್ ಎನಿ ಪುರಾನಿ ಓಡ್ನಿ ಅಂದರೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಹೊತ್ಕೊಳ್ತಾರಲ್ಲ ಆ ಥರದೊಂದು ವೇಲ್, ಫಾಡ್ಕರ್ ಝಂಡಾ ಬನಾ ಲಿಯಾ, ಅದನ್ನೇ ಝಂಡಾ ಮಾಡಿದ್ರು, ಧ್ವಜ ಮಾಡಿದ್ರು. ಲಾಲ್ ಹರಾ ರಂಗ್ ಭೀ ಚढ़ गया, ಅದಕ್ಕೆ ಪೇಂಟ್ ಎನಿ ಕಲರ್ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ರು. ಭಾಯಿನೇ ಉಸೆ ಅಪ್ನೆ ಖೇಲ್ನೆ ಕೆ ಡಂಡೆ ಸೆ ಬಾಂಧ್ ಲಿಯಾ, ಇಲ್ಲಿ ಆ ಸಹೋದರ ಏನಿದ ಆತ ತನ್ನ ಆಟ ಆಡೋ ಒಂದು ದಂಡ ಮತ್ಲಬ್ ಕೋಲು ಅಂತ, ಸ್ಟಿಕ್ ಸೆ ಬಾಂಧ್ ಲಿಯಾ. झंडा तैयार था, ಆ ಧ್ವಜ ಏನಿತ್ತು ಫ್ಲ್ಯಾಗ್ನ ರೆಡಿ ಮಾಡಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ರು. ತಯಾರ್ ಥಾ, ಸಿದ್ಧವಾಗಿತ್ತು. आगे देखिए बच्चों, अब भाई झंडा लेकर चला. ಆಗ ಸಹೋದರ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಆ ಧ್ವಜನ ತಗೊಂಡು ಹೊರಟ ಅಲ್ಲಿ. अरे भाई जाते कहाँ हो, हम भी साथ चलेंगे, बहन आग्रह से बोलती है. तब भाई झंडा लेकर चलता है वहाँ. जो बहन पूछते, अरे भाई जाते कहाँ हो, ಎಲ್ಲಿಗೆ ನೀನು ಹೋಗ್ತಾ ಇದೀಯಾ, हम भी साथ चलेंगे, ನಾವು ಜೊತೆಗೆ ಬರ್ತೀವಿ, ನಾವು ಜೊತೆಗೆ ಹೋಗೋಣ. बहन आग्रह से कहती है, आग्रह से बोली. पर बहन बड़ी दूर जाना है, तुम थक जाओगे. वहां पर वो भाई कहता है कि क्या कहता है वह भाई, इस प्रकार कहता है, पर बहन आदरे सहोदरी बड़ी दूर जाना है, ತುಂಬಾನೇ ದೂರ ಹೋಗಬೇಕಾಗಿದೆ, तुम थक जाओगे, ನೀನು ಸುಸ್ತಾಗ್ಬಿಡ್ತೀಯಾ, ನಿನಗೆ ತುಂಬ ದಣಿವಾಗುತ್ತೆ. हाँ ठीक है बच्चों, तो इसके साथ यह पार्ट इधर ही समाप्त करेंगे. और एक वीडियो क्लास में इसका जो सेकंड पार्ट क्या है, और एक वीडियो क्लास में हम उसके बारे में खूब चर्चा करेंगे, खूब डिस्कशन करेंगे. ठीक है, थैंक यू वेरी मच.